ताज्या घडामोडी पाहिजेत तर मग C24 तास या आपल्या YouTube चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनवरती क्लिक करायला विसरू नका। राहुरी शहरामधील नामांकित साईराम इलेक्ट्रॉनिक्स अँड बॅटरीज या दालनात तुम्हाला मिळतील सर्व प्रकारच्या इलेक्ट्रॉनिक वस्तू तसेच होम अप्लायन्सेस। साईराम इलेक्ट्रॉनिक्सचं नातं आहे खास, प्रत्येक घरात गुणवत्तेचा विश्वास। उन्हाळ्यामध्ये थंड कूल करण्यासाठी AC, फ्रीज, कूलर, डीप फ्रीज यांची भव्य अशी रेंज। साईराम इलेक्ट्रॉनिक्स खरेदी विक्री संघ, नगर मनमाड रोड, राहुरी। तेव्हा आजच साईराम इलेक्ट्रॉनिक्स या दालनाला भेट द्या आणि आनंदाची सुरुवात करा। साईराम हॉस्पिटल टेस्ट ट्यूब बेबी सेंटर। मी डॉक्टर स्वप्नील माने, स्त्रीरोग, वंध्यत्व व दुर्बीणद्वारे शस्त्रक्रिया तज्ञ। आमच्याकडे दुर्बीणद्वारे शस्त्रक्रियेसाठी लागणारे सर्व अत्याधुनिक उपकरणं अवेलेबल आहेत। त्यामध्ये 3D 4D कॅमेरा, तसेच रुग्णांना 10 ते 20 ml रक्तस्राव होतो। पेशंटला खूप आरामदायी ऑपरेशन होतं। सूक्ष्म आजार बाहेर काढले जातात। 10 पटीने पेशंटच्या अवयवांचं निराकरण करता येतं आणि आजाराचं उच्चाटन केलं जातं। साईराम हॉस्पिटल, लॅप्रोस्कोपिक सेंटर आणि टेस्ट बेबी सेंटर, कोर्ट एरिया, भाग्यश्री हॉटेलच्या पाठीमागे, राहुरी। पाठदुखी, कंबरदुखी, खांदादुखी, सांधेदुखी तसंच मणक्याच्या आणि पॅरालिसिस आजारांपासून डॉक्टरकडे जाऊन वैतागले आहात का? तर आहे ना राहुरीमध्ये आयुर्वेदिक खात्रीशीर उपचार। डॉक्टर मेळवणे हॉस्पिटल अँड स्पाइन केअर थेरपी सेंटर, राहुरी बस स्टँड समोर। डॉक्टर केतन धनंजय मेळवणे, संपर्क 9890 42 52 40। 25 वर्षाची परंपरा, डॉक्टर मेळवणे हॉस्पिटल। मंचर पोलीस स्टेशन हद्दीमध्ये बऱ्याच दिवसांपासून काही सराईत गुन्हेगार वयोवृद्ध महिला आणि पुरुषांचे वृद्धपणाचा फायदा घेऊन त्यांना बनावट पिवळ्या धातूची बिस्किटं देऊन ती सोन्याची बिस्किटं आहेत, ही घेतल्यावर तुमचा फायदा होईल असं खोटं सांगून वयोवृद्ध महिला आणि पुरुषांना खोटी सोन्याची बिस्किटं देऊन त्यांच्या गळ्यामधील आणि हातामधील सोन्याचे दागिने काढून घेत फसवणूक करत होते। याबाबत मंचर पोलीस स्टेशनमध्ये फसवणुकीचे गुन्हे दाखल होते। फसवणूक करणारे गुन्हेगार हे परराज्यामधील आणि सराईत असल्यामुळे ते गुन्हा करून परराज्यामध्ये निघून जात होते। गुन्ह्याचे गांभीर्य लक्षात घेऊन पोलीस निरीक्षक श्रीकांत कंकाळ यांनी गुन्हे उघडकीस आणण्याच्या अनुषंगाने मार्गदर्शन करून सूचना दिल्या होत्या। गुन्ह्याचा तपास सुरू असताना 1 एप्रिल रोजी कळंब तालुका आंबेगाव जिल्हा पुणे गावाच्या हद्दीमध्ये जीवन हॉटेलच्या अलीकडे पुणे नाशिक हायवे रोडच्या कडेला एक पांढऱ्या रंगाची टोयोटा कंपनीची गाडी ही संशयितरित्या अंधारामध्ये उभी असलेली दिसली। या कारमध्ये एकूण 6 इसम संशयास्पदरित्या आढळून आले आहेत। त्यांची नावं गणेश विनायक गायकवाड, बंडू लक्ष्मण जाधव, मनोहर भाऊसाहेब जाधव, खंडू बंडू जाधव, सतीश रस्तुम पवार, सोमनाथ निवृत्ती फुंदे अशी आहेत। त्यांना गुन्ह्यामध्ये अटक करण्यात आली आहे। त्यांची पोलीस कस्टडी रिमांड घेण्यात आली आहे। गुन्ह्याच्या तपासामध्ये आरोपींकडून गुन्ह्यामधील फसवणूक केलेले सोन्याचे दागिने जप्त करण्यात आलेत। आरोपींकडून एकूण 3,93,190 रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आलाय। ही कामगिरी संदीप गिल्ल, पोलीस अधीक्षक पुणे ग्रामीण, तसेच रमेश चोपडे, अप्पर पोलीस अधीक्षक पुणे ग्रामीण, अमोल मांडवे, उपविभागीय पोलीस अधिकारी खेड विभाग खेड पुणे ग्रामीण, श्रीकांत कंकाळ, पोलीस निरीक्षक मंचर पोलीस स्टेशन पुणे ग्रामीण, प्रमोद खिरसागर, पोलीस निरीक्षक स्थानिक गुन्हे शाखा यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक महादेव शेलार, स्थानिक गुन्हे शाखा पुणे ग्रामीण, सहाय्यक पोलीस निरीक्षक सुनील बडगुजर, पोलीस उपनिरीक्षक सनील धनवे, पोलीस हवालदार शेखर भोईर, पोलीस हवालदार संजय नाईकरे, पोलीस अंमलदार योगेश रोडे, अजित पवार, हनुमंत ढोबळे, सहाय्यक फौजदार विक्रम तापकीर, पोलीस हवालदार हेमंत विरोळे, पोलीस अंमलदार निलेश सोपेकर यांनी केली आहे। रोल मार्च महिन्याच्या शेवटी मंचर पोलीस हद्दीमध्ये एक घटना घडलेली होती। त्याच्यामध्ये काही इसमांनी 2 इसमांनी एका वयोवृद्ध इसमाला फसवून सोन्याची बिस्किटे दाखवून त्यांच्याकडून सोन्याची बिस्किटे देण्याच्या नावाखाली त्यांच्याकडचे दागिने घेऊन ते फसवणूक करून नापास झालेले होते। अशा प्रकारचे गुन्हे हद्दीमध्ये यापूर्वीही घडलेले होते। त्याच्यामुळे असा गुन्हा घडल्याचं जेव्हा रिपोर्टिंग केलं तेव्हा माननीय SP सर संदीप गिल सर, त्याचबरोबर माननीय ॲडिशनल SP श्री रमेश चोपडे सर यांनी आम्हाला या गुन्ह्यांची उकल करण्याबद्दल मार्गदर्शन केलं, तसे सूचना दिल्या। त्या अनुषंगाने मंचर पोलीस स्टेशनचे PI कंकाळ, त्याचबरोबर LCBचे PI क्षीरसागर आणि त्यांचे पथक यांनी सदर गुन्ह्यांच्या तपासामध्ये आघाडी घेतली। त्याचबरोबर या प्रकारचे पूर्वीचे गुन्हे होते ते देखील पडताळले आणि तांत्रिक पुराव्यांचा माग काढून ह्याच्यामध्ये 3 आरोपी निष्पन्न केलेले आहेत आणि या 3 आरोपींकडून आपण
मंचर पोस्टीचे 3 गुन्हे उघडकीस आणलेले आहेत. याच्यामध्ये 134/25, 419/24 आणि आताचा 18/26 हे गुन्हे उघड झालेले आहेत. या गुन्ह्यामध्ये जो माल चोरीला गेला होता, जो फसवणूक करून त्यांनी त्या इस्मांकडून वयोवृद्ध लोकांकडून घेतलेला होता, तो सर्वच्या सर्व माल हा रिकवर झालेला आहे. तसेच त्याचबरोबर त्यांनी गुन्ह्यासाठी वापरलेली टोयोटा कंपनीची एक गाडी आहे, ती देखील रिकवर झालेली आहे. अशा प्रकारे एकूण 3,93,000 अंदाजे एवढ्या किमतीचा माल या गुन्हा आरोपींकडून रिकवर करण्यात आलेला आहे. अशा प्रकारे PI कंकाळ, PI क्षीरसागर आणि त्यांच्यासोबत मंचर पोलीस स्टेशनचे API बडगुजर, PSI धनवे, हवालदार शेखर भोईर, हवालदार संजय नाडेकर, त्याचबरोबर पोलीस अंमलदार योगेश रोडे, अजित पवार, तसेच पुणे ग्रामीणच्या LCBचे API महादेव शेलार यांचं देखील याच्यामध्ये मोठं योगदान आहे. अशा प्रकारे त्याचबरोबर तापकीर पोलीस हवालदार विरोळे आणि पोलीस अंमलदार सुपेकर यांनी देखील याच्यामध्ये तपास केलेला आहे. अशा प्रकारे हा अत्यंत चांगला गुन्हे उघडकीस आणण्याची कामगिरी मंचर पोलीस आणि LCBच्या माध्यमातून करण्यात आलेली आहे. याचबरोबर आमचं लोकांना आवाहन राहील की जर असं कोणी आपल्याला काही बतावणी करत असेल, समोर पोलीस उभे आहेत, समोर साड्या वाटप चालू आहे, तर तुम्ही तुमच्याकडचे दागिने काढून ठेवा किंवा इतर कुठला आमिष दाखवून तुमच्याकडचे दागिने मागत असेल तर कृपया वयोवृद्ध लोकांनी त्यांच्या भूलथापांना बळी पडू नये आणि अशा प्रकारच्या फसवणुकीला बळी पडू नये असं पोलीस प्रशासनामार्फत आम्ही आवाहन करतो. आणि त्याचबरोबर मी मंचर पोस्टेचे या कामगिरीबद्दल त्यांचं अभिनंदन करतो. दिनेश बानखेले, C24 तास, आंबेगाव.